Your case will not be heard today. Why, sir? You have come wearing sleeveless top to the court hearing. This is against the code of conduct in court. Only modest dressing and sober colors are allowed. कोर्टात नाही चालत असं. सर प्लीज बघा ना सर. नाही, अगेन्स्ट द रूल जाते नाही. केस नंबर 376 संतोष वाघमारे. तिखट आहे का ताई? एक चावून खा. शांत व्हा. तिकडे बसा बघू. मी तुम्हाला सगळं समजावून सांगते. इकडे बसा तुम्ही. प्लीज बसा इकडे शांतपणे. बाबा, मी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. याच्याशी? अहो नाही, हे त्याचे वडील आहेत. प्रेम. हा मुन्नी, जरा येतोस का? ले जाएंगे यूपी वाले दुल्हनिया ले जाएंगे. ये क्या कर रहे हो? चुप रहो. हुआ? अरे मेरे पिताजी. प्रेम. प्रेम ये बस बस बेटा बस बस. चमेली का तेल. बेटा, माझ्या मिनूला मुन्नी बनवणारा तू, तुझं पूर्ण नाव काय आहे? प्रेम चौबे. चौबे. राहतोस कुठे? बरेली. बोरिवली. घरी कोण कोण असतं? माँ, बाऊजी, भैया. भैया? अय्या. आपलं आई, बाबा, भाऊ. आणि व्यवसाय काय आहे तुझा? पाणीपुरी. केटरिंग. केटरिंग मध्ये इंजिनिअरिंग. बेटा, तू एक काम कर मिनू, आतमध्ये जाऊन आपल्या सगळ्यांकरता उत्तम असा छानसा चहा बनव. चल 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 चल, पट 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 पट. तुम्ही पण चला लवकर. मस्त आलं घालून चहा होऊन द्या. लवकर लवकर या 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 या. तुम्ही परप्रांतीय लोक. तुम्ही आमच्या प्रथम नोकऱ्या घेतल्यात, त्यानंतर आमच्या जमिनी घेतल्यात, आणि आता तुम्हाला आमच्या मुली हव्या. चला निघा. का करते हो? चला निघा. तुम्हा परप्रांतीयांना आम्ही डोक्यावर बसवून ठेवलाय, हे तुम्ही आमचे उपकार माना. मनात आणलं ना तर मराठी माणूस कोणाची आयमाय करू शकतो, कोणाची आयमाय काढू शकतो.
आपकी इन्वेस्टिगेशन में नारायण कांबले का नाम कैसे आया? वो हम लोग वासुदेव के घर गए थे पूछताछ के लिए, तभी वहां पर जो लोग थे उन्हीं में से किसी ने बताया। क्या बताया? यही कि 2 दिन पहले नारायण कांबले ने ऐसा गाना गाया था जिसको सुन के ही वासुदेव ने अपनी जान दी थी। किसने बोला ऐसा आपको? नीलेश तावड़े करके कोई है, वो बोला था, और फिर शंकर बोयर का विटनेस भी मिला था। नीलेश तावड़े वहीं पे रहते हैं? हाँ, वहीं पे रहता है और वो वासुदेव पवार को जानता भी है। तो फिर नीलेश तावड़े का स्टेटमेंट क्यों नहीं है रिपोर्ट में? नहीं, स्टेटमेंट लिया था हमने, पर फिर उन्होंने विड्रॉ कर दिया। हाँ, विड्रॉ कर दिया ठीक है, पर स्टेटमेंट कहाँ है? वो देखना पड़ेगा अभी। असं कसं पण? तुम्ही आधीचं स्टेटमेंट सबमिट कसं नाही केलं? काय झालंय ते मी बघतो. आता तो माणूस कधी येणार आहे कोर्टात? आम्ही पुढच्या वेळी घेऊन येऊ त्याला. मग आम्ही इथं काय करायचं? जुनं स्टेटमेंट नाही, नवीन स्टेटमेंट नाही, आणि माणूसही आला नाही. वर्षानुवर्ष एकच केस घेऊन बसायचं का? नाही नाही, मी बघतो काहीतरी. कंटिन्यू. थैंक यू योर ऑनर. तो बताइए, आपको किसी ने बोला कि नारायण का गाना सुना वासुदेव ने, फिर आपने कैसे इन्वेस्टिगेट किया? हम लोग नारायण कांबळे के घर गए और वहां पर छानबीन की. वो तभी घर पे थे? नहीं. तो फिर आप कैसे गए घर में? उनकी पोती थी घर में तभी. आपके पास सर्च वारंट था? नहीं था. Your Honor, the search conducted at my client's house was illegal. The investigating officer did not have a search warrant and the search was conducted in the presence of a minor who was alone in the house. तुम्ही असं गृहीत कसं धरू शकता की ते कोऑपरेट करणार नाहीत म्हणून? हा? प्रोसिजर मॅन्युअल दिलाय ना तुम्हाला? हो. मग त्याला काय अर्थ राहिला? बरोबर आहे. त्या अश्विन भगतच्या लेटरचं काय आहे? यू वॉन्ट टू क्वेश्चन हिम अबाउट दॅट? Yes, Your Honor. आपने वो लेटर पढ़ा है? जी हाँ. आप बता सकते हैं उस लेटर में क्या लिखा था? वो लेटर अश्विन भगत ने आर्थर रोड जेल के अंदर से लिखा है. हाँ, पर क्या लिखा है? उसमें उसने जेल सुपरिटेंडेंट और बाकी पुलिस वालों को बुरा भला बोला है. बुरा भला बोला है कि कंप्लेन की है? हाँ, वही. और उनके प्लानिंग के बारे में लिखा है. वो लोग कुछ तो मिलके करने वाले थे शहर में. कौन लोग? वही अश्विन भगत, नारायण कांबळे और उनके साथी. Your Honor, I have a translated version of the letter here with me. In the letter, Mr. Bhagat is requesting my client to take care of his ailing mother while he's in jail. I don't see what illegal activity or planning the officer is talking about. नहीं नहीं, ये लोग ऐसे थोड़ी लिखते हैं. ये लोग तो कोड भाषा में लिखते हैं. ये लोग मतलब कौन? मतलब अतिवादी. आपको किसने बोला कि नारायण कांबले अतिवादी है? नहीं नहीं, नारायण कांबळे नहीं, लेकिन अश्विन भगत तो है. उसका तो प्रूव हुआ है. ठीक है, क्या लिखा है कोर्ट भाषा में? वो हमको अभी पता नहीं चलेगा, लेकिन अश्विन भगत का प्रूवन रिकॉर्ड है ऐसी चीजों का. हमने इंटेलिजेंस टीम के पास वो लेटर भेजा है. वो ढूंढ के निकालेंगे. आता ढूंढ के निकालेंगे म्हणजे कधी ढूंढ के निकालेंगे? एखादा महिना तरी लागेल सर. मग ते तेव्हाचं तेव्हाच बघू. असं हवेत बोलून काय फायदा आहे? यू वॉन्ट टू कंटिन्यू? नो, आई एम डन सर. ठीक आहे. येतो सर. आणि त्या पुस्तकांचं काय आहे? Your Honor, 40 books were seized from Narayan Kamble's residence. Out of that, 2 were banned by the government and illegal to own. One is a manuscript called Goimar Manas by Sant Kashinath, written in 1899. The other is a book called The Lotus and the Robot by Arthur Koestler. Sir, I must tell you, The Lotus and the Robot is about Oriental yoga. And Goimar Manas is about the history of the Goimari sect. गोयमार मानसवर बंदी आहे कारण ते गोयमारी समाजाच्या भावना दुखवतं आणि त्यांच्यासाठी ते अत्यंत आक्षेपार्ह आहे. आप क्या बोल रहे हैं? आप इंग्लिश में बोलिए ना. इट इज कंसिडर्ड टू बी वेरी ऑफेंसिव. Sir, the book was banned over 110 years ago. And in its time, it was considered a very accurate critique of some regressive Goimari practices. It may be regressive for you, but for them it is still sacred.
Yes, but it is still harmful and irrational. Your Honor, how can you say that? This is very insulting. How is this insulting? ही चर्चा पुरे करा आता. मी बघीन त्या पुस्तकांचं काय करायचं ते. तुम्ही पुढची डेट घ्या. 25 जानेवारी. શું બેટા કઈ કસ્ટમમાં પ્રોબ્લેમ થયો કે એમ નીકળી ના 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 ડેડી પ્રોબ્લેમ તો થયો જ તો ને મેં મમ્મીને કહ્યું તો હતું કે મમ્મીનો ફોન બી એમાં ગયો મને કાંઈ જ ખબર એમને કઈ કીધું જ નથી ડેડી એટલો બધો પ્રોબ્લેમ થયો હતો આ વખતે મમ્મીનો ફોન લઈ આવી હતી ને એ પણ લઈ લીધો અચ્છા વેરી ગુડ વેરી ગુડ મમ્મીનો ફોન ગયો ને પેલા કીધું નતું, તારી પાસે મગાવ્યા પણ નતું કીધું, અને તે મને લગ્નમાં વાત કરીને કે આવું બધું બની ગયું એ પણ નથી કીધું. સારું થયું, કેવા જેવું જ નથી ડેડીને તો જે કહો એ સારું થયું. અરે ચલો મમ્મીનું ગયું, પેલા મગન કાકાની છોકરીએ મંગાવ્યું તો એ બધું આવ્યું ને એટલે હું મારું તો કઈ મંગાવતો જ છે. બધું જ તો મળે છે અહીંયા, મંગાવવાની કઈ જરૂરત નથી. હા પણ એ લોકો નથી સમજતા ને મંગાવવા વાળા. મમ્મી ઇઝ ઓકે, તે ના મંગાવ્યું દેટ ઇઝ ઓલ્સો ફાઇન. તને ખબર છે ને અહીંયા બધું મળે છે, પણ આ મગન કાકાની છોકરીને સમજ જ નથી પડતી. ફોન પર ફોન ફોન પર ફોન, હું ફોન નથી ઉપાડતી તો આન્સરિંગ મશીનમાં નાખી દે છે, મારી માટે આઈપેડ લેવો છે, મારી માટે એમ છે ને કે બેગ લઈને ચંદગી સ્ટેશન ની બહાર નીકળવાનું છે, કસ્ટમ બસ્ટમ છે જ નહીં. તો શું घे त्याला, घे. सोडू नको साल्याला. पकड पकड साल्याला, पकड त्याला. सोडू नको, पकड. आमच्या गोयमारीला शिव्या घालतो काय? कोण कावळकर? गोयमारीचा उदो उदो, गोयमारी जिंदाबाद. मॅडम खूप उशीर होतोय. नाही आलेच ते, सुरू करूया. बसा. मी आणतो त्यांना खाली, तुम्ही थांबा. बोला. Your Honor, I would like to call Sharmila Vasudev Pawar, wife of Vasudev Jnanesh Pawar, to the stand. परमिशन ग्रांटेड. या. कुठे होता इतके दिवस? हा, गावाला. कुठला गाव तुमचा? सुकनापूर. तुम्ही अशा कशा निघून गेलात?
तुमचा नवरा मेला, त्याची पोलीस केस झाली, ऑटोप्सी नंतर बॉडी न्यायलाही कोणी आलं नाही. गावान परत कधी आलात? गेल्या आठवड्यात. तुम्हाला कशा सापडल्या या? चाळीतल्या शेजाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला शोधतायत म्हणून. मग त्यांचा धीर घेऊन आला त्यांना. गावाला कशाला गेला होता? घाबरले म्हणून. काय? कशाला म्हणून? घाबरले म्हणून. कोणाबरोबर गेला होतात? दीर आणि मुली बरोबर. आता अशा जाऊ नका न सांगता, ही केस चालू असेपर्यंत. हा, विचारा तुम्हाला काय विचारायचं ते. थँक्यू राम. नाव आणि वय सांगा. शर्मिला पवार. वय माहित नाही. तरी अंदाजे किती असेल? 30. वासुदेव आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 7. तुमचं लग्न जेव्हापासून झालं तेव्हापासून वासुदेव हेच काम करतात का, गटार साफ करण्याचं? हो. त्यांना या कामाची सवय होती ना? म्हणजे इतक्या वर्षात काम करताना कुठला अपघात किंवा काही जखमा वगैरे अशा नव्हत्या झाल्या ना? त्यांचा एक डोळा गेलेला. कशामुळे? माहित नाही. म्हणजे काम करताना अपघात झाला की डोळ्यात काहीतरी गेलं असं काही? नाही. म्हणजे काम करताना अपघात वगैरे नाही झाला ना? म्हणजे चुकून घसरून पडले किंवा चुकीच्या पद्धतीने गटारात उतरले असं काही नव्हतं झालं ना? आता मला सांगा, तुमच्या नवऱ्याची मानसिक स्थिती कशी होती? म्हणजे ते खुश असायचे किंवा दुःखी असायचे, कसे असायचे? ठीक असायचे. ठीक असायचे? भांडण वगैरे नाही करायचं ना? हा, करायचे. तुम्हाला मारायचे का कधी? कधी कधी मारायचे. मुलांना मारायचे का? हा. अच्छा, आता मला सांगा, तुमच्याशी ते आत्महत्येबद्दल कधी काही बोलले होते? नाही. नाही. मग कुठल्या गाण्याबद्दल काही बोलले होते? नाही. मग कुठल्या माणसाबद्दल, नारायण कांबळे नावाच्या, त्याच्याबद्दल काही बोलले होते? नाही. सर ये क्या हो रहा है? शी इज लीडिंग द विटनेस. मी काही लीड वगैरे करत नाही. ठीक आहे, ठीक आहे, पुढे चला. बर, मला आता सांगा की तुमच्या घराबाहेर कुठल्या व्यक्तीने किंवा माणसाने काही प्रोग्राम वगैरे केला होता का? नाही माहित. आठवत नाहीये का तुम्ही सगळ्याला नाही नाही म्हणताय? नाही आठवत आहे. युअर ऑनर, आय थिंक शी इज नर्वस आणि त्यांना काहीच आठवत नाहीये. आय रिक्वेस्ट फॉर अनदर डेट फॉर क्वेश्चनिंग. ठीक आहे. यू वॉन्ट टू आस्क हर एनिथिंग राइट नाउ और नेक्स्ट टाइम ओनली? Your Honor, I have a few questions I want to ask her, but only if she's okay with it. हे तुम्हाला अजून काही प्रश्न विचारणार आहेत? चालेल ना? प्रोसीड. आपके पति जब काम पे जाते थे तो कुछ पहनते थे, मुंह ढकने के लिए, आंख ढकने के लिए? नहीं. गम बूट्स, मास्क, ऐसा कुछ? नहीं. फिर कैसे अंदर जाते थे? कुछ मालूम ऐसे है ही आपको? जाते थे. मगर अंदर तो बहुत बास आता है, कचरा होता है. फिर? वो कॉकरोच देखते थे. मतलब वो गटर में पत्थर डालते थे. अगर कोई कॉकरोच या कीड़ा बाहर आता था, मतलब जाने के लिए ठीक होता था. आपको कैसे मालूम ये? वो कभी कभी घर वापस आकर बोलते थे कि आज कॉकरोच नहीं आया तो छुट्टी मिल गई. गटर साफ करने के लिए वो क्या इस्तेमाल करते थे? ऐसे फावड़ा या पंजा. और कुछ नहीं देते थे? नहीं. आपने अभी बोला कि उनकी एक आंख चली गई थी, वो कैसे हुआ?
मालूम नहीं पड़ा ठीक से, डॉक्टर ने बोला कचरा जा जाके हुआ. गटर में जा जाके. आता हे नाही का लीड करत आहेत? प्लीज प्लीज डोंट डू दिस. अच्छा, वो शराब पीते थे? हाँ. हफ्ते में कितनी बारी? रोज. काम के पहले पीते थे या बाद में? पहले ही पीते थे. क्यों? गटर का बात सहने के लिए. Thank you. Your Honor, no safety equipment was ever provided to Vasudev Pawar. He had to rely on alcohol to stand the stench in the gutters. And he had no reliable way of knowing if there was enough oxygen inside for him to go in. Also, he had already lost an eye due to an infection caused by the poisonous gases. लिहा. डिसीजला सेफ्टी इक्विपमेंट दिलं नव्हतं असं त्याच्या बायकोचं म्हणणं आहे. त्याच्या कामामध्ये त्याचा एक डोळा अधू झाला असण्याची शक्यता आहे. आप सीट बेल्ट पहन लीजिए. लेफ्ट में ये. आपको शीतला देवी नगर ही छोड़ो ना. हाँ, वहीं पे छोड़ दो. वैसे कितनी बार आना पड़ेगा? शायद एक दो बारी और. वैसे भी हाथ में मेरे कुछ काम नहीं, और ये सब करेंगे तो जो है वो भी चला जाएगा. एक तो मैं गांव चले गई तो मेरा सब काम छूट गया. मेरे लिए काम होगा तो बताओ. हाँ, मैं बताऊंगा. मैं किधर भी काम करने के लिए तैयार हूँ. अगर पैसे की बात है तो मैं मेरी तरफ से इंतजाम कर सकता हूँ आपके लिए. नहीं नहीं, पैसे की बात नहीं, काम होगा तो बताओ.
Your Honor, according to the autopsy report submitted by the hospital, the cause of death in the case of Vasudev Pawar was respiratory failure due to inhalation of the poisonous gas hydrogen sulfide that was found inside his lungs in an excessive amount. There is a possibility that the oxygen levels in his body had dropped below 6%, resulting in unconsciousness or a state of coma before dying. No injury marks or physical wounds were found on his body, and there were no signs of internal bleeding. The report suggests that the victim was in a heavily inebriated state at the time of death, and significant amount of alcohol was found in the victim's bloodstream. This negates the possibility of a premeditated suicide and indicates an accidental death. No suicide letter has been found or any witness in whom the victim had confided about giving up his life. मॅडम, तुमची केस फारच वीक झालेली आहे. एकट्या शंकर भोईरचाच विटनेस आहे. Sir, I have a point to make about that also. Your Honor, Shankar Bhoir is a stock witness. He has served as an eyewitness in 4 other cases in the last 2 years. They are State versus Mohammad Aslam, State versus Gajendra Kamath, State versus Kritika Modi, and in all 4 cases, including this one, the investigating officer happens to be the same, Pradeep Shelke. मला यातलं काहीच माहिती नाही युअर ऑनर. मला बघावं लागेल मॅटर. ते बघा जरा. प्रोसीड. Apart from that single witness, there is no conclusive evidence linking my client's performance to the death of Vasudev Pawar. In strong defense of my client are the statements given by his troop members, Subodh Kushte, Sachin Jadhav, Pallavi Sonar and Vidya Sawant, who claim that they had no knowledge of the song in question ever being written or performed by the accused. Most importantly, Sharmila Pawar, wife of Vasudev Pawar, has testified in court that her husband had not expressed any intention of committing suicide, nor did she know of any circumstances that would lead him to such an act. If anything, her statement only strengthened the possibility of the death being an accident caused under the influence of alcohol and negligence of safety norms. Your Honor, I would sincerely request you to grant my client bail and also take into consideration his age. As medical reports show, his health has been deteriorating severely. Bail granted. Thank you, Your Honor. Set at rupees 1 lakh, cash only, without sureties. Your Honor, I am not sure if my client can arrange for such a high amount. He had jumped bail in previous cases. Amount cannot be lowered. केस नंबर 187, अब्बास अली अंसारी. क्या लिखा है इसमें? इसमें लिखा है कि आपको हर हफ्ते सितला देवी नगर पुलिस स्टेशन में रिपोर्ट करना होगा. आप शहर छोड़ के नहीं जा सकते और घर नहीं बदल सकते. बेलचे पैसे कोणी दिलेत? यांनीच दिले. मग परत करायचं बघा काहीतरी. हो मी बघतो. तूने क्यों दिए इतने पैसे? हम लोग कर लेते थे कुछ. अभी ये केस सालों साल चलने वाला है. जब पैसे होंगे दे देना वापस. अरे ऐसा कैसा? ठीक है. अरे किती गोळ्या? आत्ताच तासाभरापूर्वी घेतलेत. पुन्हा सांगितलं घ्यायला. क्या दवाई क्या गोली दे रहे कुछ मालूम नहीं. क्यों? डॉक्टर ने बोला इंजेक्शन लेने को. ले नहीं रहे, इसलिए इतनी गोलियां देनी पड़ रही है. क्यों नहीं ले रहे हैं? डरते हैं. डरने का सवाल नहीं है.
मुझे पसंद ही नहीं। हो ना, इंजेक्शन का आवडायची गोष्ट आहे का? रिपोर्ट्स आ गई हैं? हाँ आ गई। बीपी हाई हो गया है, बुखार भी है। डॉक्टर बोले जॉइंटिस भी हो सकता है। नाना अभी थोड़े दिन आप प्लीज आराम कीजिए, फिर कुछ हो गया तो ये लोग बेल कैंसिल कर देंगे। हाँ नुसतं हु करू नका, थोडे दिवस तरी ऐका त्यांचं। पुन्हा लॉकअप मध्ये काय झालं तर कोण बघणार आहे? एवढं त्याच्यात काय घाबरायचं आहे, जे व्हायचं ते होऊ दे। अहो पण नाना त्रास होतो सगळ्यांना। नाना मैं निकलता हूँ, आप आराम करना प्लीज। सुबोध आना। हाँ आ रहा हूं, मैं आलो जाऊं। धन्य धन्य तुम्ही सरकार, धन्य धन्य तुम्ही सरकार, प्रेम अपार, दया घनदार, करुणा सार, पवाडा जातात मर्दाचा, ऐका कधी उपकाराचा, पवाडा ऐका भाराचा, पवाडा ऐका भाराचा, सरकार जणू तलवार, जिवारी वार, हे देवर पार, बाप सरकार, बाप सरकार, सरकार बंदुकीचा बार, भले भले थोर, घातीत मार, बाप सरकार, बाप सरकार, तरी मला केले नाही गपगार, कानूनी धावले कोर्टाचे दार, झाले उपकार माझ्यावर पार, जी जी, झाले उपकार माझ्यावर पार, जी 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 जी, अरे कला कला का केला कल्ला, सत्य दिसेने सत्य दिसेने कला नावाने भूल प्रसवली, शुद्ध भूल फेक, हाय धीर 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 हाय धीर धीर धीर, भर अग्नितले चित्कार, असतो का कलाविष्कार, असतो का कलाविष्कार, उपकार होतील फार, म्हणू नका आम्हा कलाकार। आणि आजच्या रात्रीचा हा शेवटचा आयटम, अंडर 15 असणाऱ्या मुलींचा डान्स, जोरदार टाळ्या। जायला उशीर झायला, कामावर जायला उशीर झायला, बघतोय रिक्षावाला, गवटवाली बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, गवटवाली बघतोय रिक्षावाला।
कदम, हे पेपर्स द्या त्यांना. तुम्हाला आता यायची गरज नाही. जेव्हा बोलवलं जाईल तेव्हाच या. केस नंबर 535 पाचपाडा पोलीस स्टेशन, नारायण कांबळे. तीन दिवस पोलीस कस्टडी. केस नंबर 536 पाचपाडा पोलीस स्टेशन, अमित सावंत. Proceed. The accused Narayan Kamble is charged under Section 124A of the Indian Penal Code, that is the Unlawful Activities Prevention Act 1967, the Unlawful Activities Prevention Amendment Act 2008, and Section 151 Indian Penal Code 1860. He has been found to conduct seditious camps indoctrinating state youth members in various areas such as Beed, Sangli, Mumbai, and Jaitapur. These camps have been operating under the cover of workshops for folk artists and poets. Evidence has been found in the form of exchange correspondence, poems, songs, and manuscripts that these camps have very little to do with the folk culture of the state and are instead vehicles of organizing meetings for potentially dangerous individuals. According to the police investigations, the key members involved in helping Narayan Kamble conducting these workshops are Subodh Kushte, Swati Shirke, Vikas Saraf, and Anand Jadhav. All the above-mentioned people have several cases filed against them in various parts of the state and are known to be associated with outfits that have been termed as terrorist organizations by the government of India. The police investigation further states that many of the so-called artists who have been trained under the accused have been responsible for violent protests, property damage, and even attacking police officials in the above-mentioned areas. Narayan Kamble has been previously booked under Dramatic Performances Act 1857 and has been warned to not perform, write, teach, or publish any material that is seditious in nature. According to UAPA Amendment Act 2008, a person can be charged if he does any act with the intent to threaten or likely to threaten the unity, integrity, security, or sovereignty of India, or with the intent to strike terror or likely to strike terror in the people or any section of the people in India or in any foreign country by using bombs, dynamite, or other explosive substances or inflammable substances or firearms or other lethal weapons or poisons or noxious gases or other chemicals or by any other substances, whether biological, radioactive, nuclear, or otherwise of a hazardous nature, or by any other means of whatever nature, or likely to cause A. Death of or injuries to any person or persons, or B. Loss of or damage to or destruction of property, or C. Disruption of supplies or services essential to the life of the community in India or in any foreign country. Sir, where is the bomb? Where are the lethal weapons? No. Bomb or chemical or by any other means of whatever nature includes anything. That is not the point. What is the intent? The intent is to threaten or likely to threaten the unity, integrity, security, or sovereignty of India. Your Honor, my client claims that the charges against him are completely fabricated, including the evidence submitted by the police. Now it is a very serious and convenient accusation. The inspector has authorized permission for arrest from his department chief. Sir, but there is not enough evidence. I have already submitted my client's medical reports.
There is a severe risk to his health if he is imprisoned for such a long duration. I request you to grant him bail. The police had charged UAPA. How can I grant him bail when there is no bail provision only? Sir, today is the last working day in court. It will be a violation of my client's fundamental rights if he will be placed in judicial custody for an entire month without being proven guilty. No. The summer vacation from tomorrow is for Sessions Court only. You can still go to the High Court. Accused to be remanded in judicial custody and to be produced in court on 7 July. झालं सगळं? हो झालं. Court is adjourned for the day. सुट्टी पडली ना आता महिनाभर. सुद्धा तू जाणार आहेस? एका झालं? सगळे जमले सगळे सामान ठेवलं सगळ्यांनी. ते मागे कोण आहे? चला पुढे या पुढे या. हा अरे सामान वगैरे ठेवलं सगळं. मग चला आता निघायची वेळ झाली. चला नारळ फोडायचा. हा चला सगळे रेडी. चला गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. बसा आतमध्ये बसा. चला लवकर. सुना आंगन ताये मन मेरा नाम उसके तेरा. रमया वसावया रमया वसावया रमया वसावया रमया वसावया.
आपण सॉरी आपण काय करूया आणि मध्ये आपला अभिजित आला होता, तो सांगत होता की तू स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केलेली आहेस. हो, कार्ड्स वगैरे प्रिंट केले, आताच सुरुवात केलेली आहे. आता कन्सल्टन्सी आणि जॉब असं एकत्र सुरू केलं, दोघांमध्ये पाय रोवायचा, मग बघू कसं होतं ते. म्हणजे एकीकडे जॉब चालू आहे. हो चालू. व्हेरी गुड, बरोबर. डॉक्टर याच्याबद्दल काय म्हणतात सध्या? काही कळत नाही अजून तरी. नवीन एक थेरपिस्ट शोधलाय आता. बघू काय तो म्हणतो ते. पण म्हणजे अजून बोलत बिलत नाही काही? नाही, तो बोलतो कधी कधी शब्द आई बाबा वगैरे असे बोलतो, पण पूर्ण वाक्य नाही अजून. आता हा थेरपिस्ट काय म्हणतो ते बघू. मग शाळेबिळेचं काय? शाळेचं काय, तो आता सध्या रखडलेलाच आहे, कारण तो एक तर एका ठिकाणी बसत नाही, अस्वस्थ खूप असतो. शाळा जरा रखडलीच आहे. तुला सांगू का, हे थेरपिस्ट ट्रीटमेंट वगैरे सगळं ठीक आहे, बरोबर आहे, कळलं की नाही. परंतु मी तुला यापूर्वी सांगितलेलं आहे, पण परत एकदा सांगतो, तू याच्या नावामध्ये बदल करून बघ. याच्या नावात काहीतरी गडबड आहे. तू एखाद्या चांगल्या न्यूमरोलॉजिस्टला गाठ, त्याला दाखव आणि त्याप्रमाणे बदल करून घे, कळलं का. ठीक आहे. आणि दुसरी एक गोष्ट, एक गोमेद नावाचा खडा येतो, गोमेद, अंगठी त्याच्या मधल्या बोटामध्ये घाल. बघ बोलायला लागतो तू. ठीक आहे. हे करून बघ. करू ना, करून बघूया, ते पण करू. बरोबर, कारण कुठेतरी त्याचा फायदा होण्याला आपल्याला महत्व. 42 एनीबॉडी 42 42 चा लढा. तुम्ही लक्ष देताय की नाही? 44 44 गेल्या वेळेस आपण तिथे गेलेलो ना, तिकडच्या फिश खायला मजा अगदी फ्रेश होतं ना ते एकदम. ओरिजिनॅलिटी होती कायम त्याने चवीत फरक पडतो. ताजा मासा असला फरक पडतो. जरा सुद्धा डिस्टन्स चेंज झाल्यामुळे टेस्टमध्ये फरक येतो. पाण्याचाही फरक असतो. हो, पाण्याने फरक पडतो. गोडा पाणी पाण्यात बदल होतो. नाही, कारण तुम्ही इथे आपण शहरात जेवतो आणि गावाकडे जेवतो, ह्याच्यामध्ये केवढा फरक असतो, चवीमध्ये फरक असतो. आणि हा, आपण पिकनिकला तर जरा जास्तच जेवण जातं आहे ना. दोन ते सुद्धा काय झालेलं आहे की तुमच्या ठराविक क्षेत्रामध्ये त्या जास्त आलेल्या आहेत. आता ज्या सॅलरीज ज्या जास्त दिसत आहेत त्या ठराविक क्षेत्रामध्ये जास्त दिसत आहेत. उदाहरणार्थ IT क्षेत्र घ्या, बरोबर आहे. आता तुम्ही MBA आहेत. MBA IT म्हणजे तेच. म्हणजे तुम्ही जर का IIM अहमदाबाद किंवा IIM बँगलोर अशा ठिकाणी तुम्ही डिग्री घेतलेली असेल तर बाहेर पडल्या पडल्या तुम्हाला 4 लाख रुपयाची नोकरी हजर आहे. वर्षाला? महिन्याला. महिन्याला, हो, महिन्याला 4 लाख इन हँड. हो, 1 कोटी झाले वर्षाला सर. परवाचा टाइम्स ऑफ इंडिया बघा, मी स्वतः वाचलंय. ज्या स्टुडंट्सनी टॉप केलं त्यांना 8 लाखाचा पॅकेज मिळाला. 8 लाख. तुझ्या कप्पाळीला टिळा, तुझ्या कप्पाळीला टिळा, तुझ्या कप्पाळीला टिळा, तुझ्यातून मराठी सोबत जा तू मला, काय सत्ता मिळते मला. अरे जा तू मला, काय सत्ता मिळते मला, काय सत्ता मिळते मला, काय सत्ता मिळते मला. जाऊन सांगेन मी
काहीतरी ओरडता तुम्हीच्या उगीच